बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. घरगुती वादातून एका पित्याने आपल्या 4 चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भालांजन परिसरात घडली. या घटनेमुळे केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नसून समाजासमोर वाढत्या मानसिक तणाव, कौटुंबिक कलह आणि मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे निर्माण होणाऱ्या दुराव्याचे गंभीर प्रश्नही उभे राहिले आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भालांजन गावाजवळील राजुरा शेत शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. विजय मुसा किरडिया वय 35 असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी आपल्या 4 निष्पाप मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेत पियुष विजय किरडिया वय 2 वर्षे, पूर्वी विजय किरडिया वय 4 वर्षे, प्राची विजय किरडिया वय 5 वर्षे आणि प्रीत विजय किरडिया वय 7 वर्षे या 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार विजय किरडिया यांनी घटनेच्या आदल्या दिवशी आपल्या पत्नीला तिच्या माहेरी इस्लामपूर येथे सोडले होते. त्यानंतर घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या सामूहिक आत्महत्येमुळे सातपुडा पर्वतरांगांतील आदिवासी समाजासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून भीती आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज रोजी साधारणतः 11:15 वाजेच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की एका इसमाने स्वतः आत्महत्या केली आणि त्याची 4ही मुलांना विहिरीत टाकलेले आहे. या माहितीवरून आम्ही पोलीस स्टाफसह तिथं त्वरित पोहोचलो असता गावकऱ्यांच्या मदतीने मृतकांच्या सर्व बॉडीज आणि विजय मुसा किराडिया वय 35 वर्ष राहणार राजुरा बुद्रुक भालांजन पाडा असं गावाचं नाव आहे. या ठिकाणी त्याने स्वतः त्याच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली आहे आणि आत्महत्येपूर्वी त्याने विषप्राशन केलेले आहे. पेस्टिसाईड हे त्याने पिलेले आहे आणि आपल्या 4ही मुलांना त्याने त्या विहिरीत टाकून त्यांच्या मृत्यूस तो स्वतः कारणीभूत आहे. प्रथमदर्शनी पती पत्नीचा वाद असण्याची शक्यता आहे. त्याने त्याच्या आदल्या रात्री पत्नीला तिच्या माहेरी तो सोडून आला होता. त्या अँगलने आम्ही तपास करत आहोत. दरम्यान या घटनेमागील मानसिक स्थिती आणि सामाजिक कारणांवरही चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढलेला ताण, कौटुंबिक संवादाचा अभाव, मोबाईलचा अतिरेकी वापर, एकमेकांबद्दल निर्माण होणारा अविश्वास आणि त्यातून वाढणारे मतभेद हे अनेकदा अशा टोकाच्या घटनांना कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागू शकतात, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कालिदास थानवी यांनी अशा परिस्थितीत रागाच्या भरात कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे. ध्यान, समुपदेशन, कुटुंबियांशी संवाद आणि मानसिक तणावावर योग्य वेळी उपचार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. रागाच्या क्षणी काही काळ शांत राहणे, स्वतःला वेळ देणे आणि विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे यामुळे अनेक अनर्थ टाळता येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. काल जी घटना झालेली आहे ती खूपच दुःखद आणि मनाला लावून जाणारी घटना आहे. असं पाहून खूपच खराब वाटते. याची कारणं आता भरपूर असू शकतात. पहिलं तर काही भांडणानंतर हा विषय झाला असेल तर भांडणानंतर आपण हा राग आहे, इमिजिएट जो येणारा राग आहे त्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमचं लाईफस्टाईल थोडी चांगली राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचे फ्रेंड सर्कल चांगले पाहिजे, ज्याचे तुम्ही त्या गोष्टी डिस्कस करू शकता. तुमच्या परिवारातल्या लोकांची तुमच्या कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे. दुसरं म्हणजे आपण ध्यान, प्राणायाम या माध्यमातून सुद्धा काही वेळ आपण आता खेड्यात हा पॉसिबल नसतो, पण बऱ्याच वेळेला योगासन, ध्यान, प्राणायाम, स्पिरिच्युअल आपण आपलं वाढवून इतकं राग करून उद्वेग थोडा वेळ आपण 5 मिनिटं शांत 1, 2, 3, 4, 5 असं काउंटही करून रागातले रिॲक्शन आपल्या कशा कमी करता येतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी राग अनावर आला तर हा आपलं इतकं सुंदर आयुष्य भेटलेलं आहे. एका 2 मिनिटाच्या ह्या ज्वालामुखी सगळ्या स्फोटमुळे ह्या इतक्या इमिजिएट आपण डिसिजन घेतो. 2 मिनटं पॉज घेऊन आपण थोडं त्या गोष्टींना टॅकल करू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टी आता दुसरं मोबाईलचा आपला उपयोग त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस वाढतो आहे. आणि हे सगळं रुटीन आहेच. मोबाईलशिवाय आता काम होतच नाही. आपण हे म्हणतच नाही सोडा, पण काहीतरी आपण व्यवहार कळायला पाहिजे. दुसरं फिजिकल ॲक्टिव्हिटीज काही नसतात, हॅबिट्स असतात, खराब हॅबिट्स आहे, ड्रिंक्स आहे वगैरे. ह्या गोष्टी एकदम इमोशनली ब्लास्ट करतात माणसाला. आणि इमिजिएट घेणारे डिसिजन्स न घेता थोडंसं शांततेने विचार करून थोडं पर्यावरणाकडे लक्ष दिलं. आता जसंच आम्हाला वाटते की तुम्ही रागात काही रिॲक्ट न करता थोडं शांत होऊन जाऊन 10 झाडंच लावा किंवा काहीतरी प्रोडक्टिव्ह करा. डिस्ट्रक्टिव्ह केल्यापेक्षा प्रोडक्टिव्ह करा.
आणि हळूहळू आणि मी जे म्हटलं स्पिरिच्युअलिटी आपल्या ज्या समाजात आहे त्याचे आपले जे काही प्लस त्यांनी लिहून दिलेले असतील त्या गोष्टी फॉलो करा. कोणत्याही समाजाचा माणूस असो, शेवटी ध्यान प्राणायाम करून तो शांत होऊ शकतो. मला वाटतं ह्या गोष्टी थोड्या आपण रुटीन लाईफमध्ये टाकून काही ना काही याच्यावर आपण ह्या गोष्टीला स्टॉप करू शकतो किंवा आळा घालू शकतो. मैं लाकड़ी का लेने को गया था बैलगाड़ा लेके, फिर मेरे को बुड्ढे ने बोला क्या ऐसी ऐसी घटना हो गई, घर पे आकर के आवाज़ मारा मेरे को, फिर आया मैंने वहाँ से घर पे, फिर गया मैं देखने के लिए. 3 बच्चे ऊपर थे, बाद में वो बच्चे देख के मैं ये मामा के वहाँ गया गाँव में, ऐसी ऐसी घटना हो गई करके उनको बोलने के वास्ते. नेमकी घटना किती वाजता घडली? कितने बजे घटना हुई? तुम्हारा कितने बजे मालूम तुम्हारे को? 10 बजे. तो कुएं में कौन कौन था तब? कुएं में वो 3 छोटे बच्चे आया हुए थे ऊपर. हाँ. वो बड़ा लड़का ने वो भाई वो पिताजी वो लड़के का पिताजी वो नहीं दिखा, फिर किसने निकाला उनको? उनको याजेश ने निकाला हाँ. बाद में. तर तुम्ही नेमकं तुम्ही विहिरीत उतरल्या तेव्हा किती बॉड्या दिसल्या? 2. मग तुम्ही विहिरीत उतरल्यानंतर 2 ते विहिरीला पाणी किती होतं? कंबर एवढं, मग कंबर छाती एवढं. मग बाकी बॉड्या किती शोधल्या तुम्ही? आम्ही पाहिलं ना तरी. एकंदरीतच बुलढाण्यातील ही घटना केवळ गुन्हेगारी किंवा आत्महत्येची घटना म्हणून पाहता येणार नाही. बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताण, कौटुंबिक नात्यांमधील दुरावा आणि भावनिक असंतुलनाचे हे गंभीर प्रतिबिंब मानले जात आहे. समाजाने अशा घटनांमधून धडा घेत मानसिक आरोग्य, कौटुंबिक संवाद आणि सामाजिक आधार व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.